बाबा, मी सध्या तुमच्या आशीर्वादाने चांगलं शिकते आणि बाबा, आमचे सर मला नेहमी म्हणतात की तू शिकून खूप मोठी अधिकारी होऊ शकते. बाबा, मला कळालं की तुम्ही माझं लग्न करणार आहात म्हणून मला धक्काच बसला. बाबा, हे बरोबर नाही. बाबा, इतक्या लवकर? बाबा, मला काहीच कळत नाही हो. मला अजून नीट विचारही करता येत नाही. माझं वय खेळायचं, बागडायचं आणि यात लग्न, संसार या गोष्टींची मला समजही नाही. का लागताय माझ्यावर लग्न इवल्याच्या वयात? आई, तू सांग ना, तू ओळखू शकतेस माझं दुःख. मला जन्माला का घातलं तुम्ही? का म्हणून घेता स्वतःला? आई बाप, तुम्ही आम्हा मुलींचंच लग्न बालपणी लावून देता. म्हणजे तुम्ही आम्हा मुलींना ओझं मानता, परक्याचं धन मानता. ठीक आहे, पण नाही आई, इतक्या लवकर नाही. या कळीला उमलू द्या, आम्हाला समज येऊ द्या, जगातल्या 4 गोष्टी शिकू द्या. आमच्या स्वप्नांना पंख फुटू लागले, त्यात बळ येऊ द्या भरारी घेण्यात. बाबा, जग खूप पुढे गेलंय. शहरातल्या मुली डॉक्टर, इंजिनियर, शिक्षका, IAS, IPS होतात आणि आम्ही खेड्यातल्या इतर 100 वर्ष पाठीमाग. बाबा, जग हे चूल आणि मूल ही म्हण सुद्धा विसरलंय. तुम्ही का नाही विसरलात बाबा? खरंच तुम्हाला माझी काळजी आहे का हो? नाही दिसली कधी. तुम्ही फक्त दादाचाच विचार केला. किती स्वार्थीपणा. त्याला शिकायला शहरात आणि आम्हाला कामाला घरात. आई बाबा, मी आता फक्त 9वीला आहे, फक्त 15 वर्षाची. या वयात माझं लग्न, मला कल्पना सुद्धा करवत नाही. बाबा, असं म्हणतात की बापाला सर्वात जास्त मुलगी जवळची असते. मग का आम्हाला तोडता इतक्या लवकर? तुमच्यापासून जगण्याचे संस्कार, जगवण्याचे संस्कार. बाबा, तुम्हीच म्हणालात ना, वाईटाला नाही म्हणावं म्हणून, खोट्यालाही नाही म्हणा म्हणून. बालपणी तुम्ही माझं लग्न लावून देताय. हे वाईट नाही का? हे पाप नाही का? असंच धड भेटणार नाही, असंच धड भेटणार नाही, असं सारखं म्हणत तुम्ही माझ्या आयुष्याचा लिलाव करता. बाबा, तुमचं ओझं उतरेल, पण तुम्ही उतरवलेलं हे ओझं कायम हलकं होऊन जाईल. कारण यात असणारी काही स्वप्न, इच्छा, आकांक्षा माती मोल होतील. इतिहासातील स्त्री जातीची गुलामगिरी मी वाचली आहे बाबा. पुन्हा तीच गुलामगिरी माझ्या वाट्याला येईल. लग्न झाल्यानंतर वाट लावताना रडता, सगळं अख्खं गाव रडतो. का? तुमचं ओझं तर उतरलंय ना, मग का रडता? का प्रेमाचं नाटक करता? खरंच आम्हा मुलींची काळजी असेल तर कृपया आम्हा मुलींना शिकू द्या, मोठं होऊ द्या, आमची स्वप्न पूर्ण करू द्या. आम्ही करू शकतो तुमचं नाव मोठं. पण एवढं मान्य आहे की दिवा प्रकाश देतो, पण एवढं लक्षात ठेवा, पण ती सुद्धा अंधाराला जिरू शकते. तेव्हा आमचं बालपण आम्हाला जगू द्या, खेळू द्या, बागडू द्या, शिकू द्या आणि तुम्हा आई वडिलांचं नाव कमावण्याची आम्हालाही संधी द्या.